तर आपले 4 युग आहेत. एक सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सध्या चालू असलेलं कलयुग. मग एकदा विचार करा तुम्ही, सतयुगामध्ये भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला आणि त्रेतायुगामध्ये स्वतः भगवान राम आणि रावणामध्ये मोठं युद्ध झालं आणि द्वापार युगामध्ये तर महाभारत घडलं. तर या 3 युगामध्ये देव स्वतः इथे असून सुद्धा ते युद्ध रोखू शकले नाहीत. मग विचार करा, हा तर कलियुग आहे. युद्ध होत राहणार आहेत आणि असे 4-5 वर्षाला कोणते ना कोणते देश युद्ध करत असतात. मागं रशिया युक्रेन झालं, आता इस्रायल इराण असेल किंवा अजून कोणते देश लढाई करतील. जगामध्ये अशांतता नेहमी होतच राहणार आहे आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर होणार आहे. मग स्टॉक मार्केट त्यामध्ये वोलटाईल असणारच आहे. म्हणून तुम्ही जर तुमचे पोर्टफोलिओ सेल करत असाल, तुमच्या इन्व्हेस्टमेंट काढून घेत असाल, तुम्हाला ते नुकसान होत राहणार आहे आणि तुम्ही जे गोल ठरवला होता ते कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळं महत्त्वाचं काय, प्रॉपर गोल ठरवणे आणि त्या गोलनुसार त्या वर्षानुसार इन्व्हेस्टमेंट करत राहणे. ॲसेट अलोकेशन करून तुम्हाला नक्की त्याचा चांगला फायदा होईल.